देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं हे आहे ओरिजिनल पनीर। साधारणतः 10 लिटर दुधापासून आपल्याला 1 किलो पनीर बनवता येऊ शकतं आणि अगदी तास ते दीड तासाची ही प्रोसेस आहे। अगदी दीड तासामध्ये तुम्हाला आपल्या घरी जे गाईचं दूध निघतं त्या दुधापासून आपल्याला पनीर बनवता येऊ शकतं। याची प्रोसेस जर सांगायची झाली तर तुम्हाला हे जे दूध आहे ते साधारणतः 80 ते 85 डिग्रीपर्यंत तापावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला ते थोडंसं थंड होऊ द्यावं लागतं, म्हणजे 70 डिग्रीपर्यंत थंड करावं लागतं। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलं की तुम्हाला ते दूध फाटतं आणि त्यामधून पनीर तयार होतं। जे पाणी आणि जे पनीर वेगळं होतं ते तुम्हाला ते पाणी साईडला काढायचं आहे, पनीर वेगळं काढायचं आहे आणि ते कापडात बांधून तुम्हाला त्या प्रेस मशीनद्वारे, अशी ती प्रेस मशीन आहे, यामध्ये ते प्रेस करायचं आहे। साधारणतः तुम्हाला बरोबर या चौकोनी ह्याच्यामध्ये कापड टाकून जर प्रेस केलं तर तुम्हाला बरोबर असा हा चौकोनी शेप मिळतो आणि हा शेप मिळाल्यानंतर तुम्ही बरोबर त्याला थोडंसं थंड पाण्यात मीठ टाकून एक 10 मिनटं ठेवलं की तुम्ही ते कापड बाजूला काढून अशा पद्धतीनं त्याचे चौकोनी भाग करू शकता आणि ते विक्री करू शकता। तुम्हाला हवं असेल तर अगदी 200-250 ग्रॅमच्या अशा पद्धतीनं तुम्ही पॅकिंग करू शकता आणि ते बाजारात विक्री करू शकता। बाजारात जरी तुम्हाला साधारणतः 250, 300, 200 रुपयाच्या आसपास किलोनी पनीर मिळत असलं तरी हे पनीर ओरिजिनल पनीर हे साधारणतः 600 ते 700 रुपये किलो दरम्यान बाजारात विक्री केलं जाऊ शकतं। प्रत्येक शेतकऱ्याला घरगुती पद्धतीनं केला जाऊ शकणार हा व्यवसाय आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी दुधापासून बनवले जाणारे जे प्रोडक्ट आहेत त्यावरती भर दिला पाहिजे आणि डेअरी व्यवसायातनं चांगला नफा कमावला पाहिजे।